बुलढाणा जिल्ह्यात बायोडिझेल पंपावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर 10 बायोडिझेल पंप सील केलेत। साम टीव्हीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर तब्बल 18 बायोडिझेल पंप अवैधरित्या सुरू आहेत अशी बातमी साम टीव्हीने दाखवली होती। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संजय जाधव। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण मलकापूर ते नांदुरा या दरम्यान 18 बायोडिझेलचे अवैध पंप सुरू होते आणि ते पंपावरती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले होते। त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आज जिल्ह्यातील मलकापूर ते नांदुरा या दरम्यानचे 10 बायोडिझेल अवैध पंप जे आहे ते सील करण्याचे काम सुरू आहे। आपण पाहू शकतो की आता सध्या हे बायोडिझेलचे पंप सील केले जात आहेत। त्यामध्ये नायब तहसीलदार थोरात मॅडम आणि त्यांचं पथक हे यामध्ये कारवाई करताना दिसत आहेत आणि यामध्ये आज 10 डिझेल पंप आज म्हणजे जे अवैध डिझेल पंप होते ते सगळे धडक कारवाई करून ते सील करण्यात येत असल्याची चित्र दिसत आहे। वास्तविक पाहता हे बायोडिझेल पंप हे सील न करता उद्ध्वस्त करण्याचे आदेश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले होते। मात्र अद्यापर्यंत फक्त हे सील करण्याचं काम या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, नांदुरा, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।